श्रीपादराजम शरणप्रपद्ये. श्रीपादांचा जय जयकार असो. तर आपण कालच्या भागात दत्तानंद स्वामींनी जी शंकर भटांना कथा सांगितली होती, त्यांना कसे बरे वाटले ते आपण ऐकले. आता पुढे दत्तानंद स्वामी हे शंकर भटांना काय सांगत आहेत ते आपण वाचूया. कदाचित पुढचा काही भाग समजण्यास थोडासा कठीण जाऊ शकतो. पवित्र ग्रंथपठन विशेष फलदायी. पवित्र ग्रंथांचे पठण करणे विशेष हितप्रद असते. श्रीपाद प्रभूंच्या पवित्र चरित्राचे लिखाण करण्यासाठी तुझी नेमणूक झाली आहे. जरी तू ते संस्कृतमध्ये लिहिलेस तरी श्रीपाद प्रभूंच्या मातृभाषेत तेलुगू भाषेत हा ग्रंथ कालांतराने अनुवादित केला जाईल. अनुवादित केलेल्या ग्रंथाच्या पठणाचे फळ व मूळ ग्रंथाच्या पठणाचे फळ सारखेच आहे. श्रीपाद प्रभूंचे चरित्र कोणीही कुठेही पठण केल्यास स्वतः श्रीपाद प्रभू तेथे सूक्ष्म रूपाने राहून ते श्रवण करतात. यासंबंधी एक कहाणी सांगतो, काळजीपूर्वक ऐक. श्रीपाद 7 वर्षाचे झाले. त्यांच्या वेदोक्त विधीने उपनयन संस्कार झाला. त्या काळात संपन्न गृहस्थाच्या घरी असे कार्यक्रम असले की चहूकडे अत्यंत आनंदाचे वातावरण असते. बापन्नाचार्यालूंच्या आनंदाला तर सीमा नव्हती. तर दत्तदासासारख्या नीच जातीतील भिक्षूला त्या भव्य समारंभाला प्रत्यक्ष हजर राहून तो पाहण्याची संधी नव्हती. तो नीच जातीतील असल्याने त्याला ती संधी मिळाली नाही. त्याने आपल्या जातीबांधवांना त्याच्या घरी बोलावले आणि सांगितले की तो त्यांना दत्तचरित्र सांगेल. ते सर्वजण मोठ्या उत्सुकतेने त्यांच्या घरी पोचले. दत्तदासांनी एका प्रकारे दत्तचरित्र सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, पूर्वयुगात अनुसूया आणि अत्री महर्षी या परमपावन दाम्पत्याला एक पुत्ररत्न प्राप्ती झाली. त्याचेच नाव दत्तात्रय असे ठेवले होते. तेच परमज्योती दत्तात्रय सध्या कलियुगात श्रीपाद शिवल्लभ या रूपाने पिठिकापुरममध्ये अवतरले. त्या महाप्रभूंचे आज उपनयन झाले. उपनयनानंतर दिव्य तेजस्वी असे प्रभू अधिकच तेजपुंज दिसू लागले. अशा दीनजन उद्धारक असणाऱ्या श्री प्रभूंचे नित्य मंगल होऊ दे. दत्तदासाकडे ती श्री गुरूंबद्दल यापेक्षा अधिक सांगण्याची विद्वत्ता नव्हती. तीच कथा ते सारखी सांगत होते. श्रोते तन्मय होऊन ते ऐकत होते. असे 53 वेळा कथन झाले. दत्तदासांवर श्रीपाद प्रभूंची अमृतदृष्टी पडली. उपनयनानंतर श्रीपाद तेथे असलेल्या ब्राह्मणांना म्हणाले की लगेच मालदासरीच्या म्हणजे नीच जातीतील भिक्षू घरी जाणार आहे. बापन्नाचार्यांनी जाण्याचे कारण विचारले तेव्हा श्रीपाद म्हणाले, विशुद्ध अंतकरण असलेल्या दत्तदास माझे चरित्र सांगत आहेत. त्याने एकदा सांगितलेला कथाभाग 1 अध्याय असे समजल्यास 53 अध्याय पूर्ण झाले आहेत. माझ्या चरित्रातील 53 अध्याय श्रद्धेने पूर्ण करणाऱ्याला देण्यासाठी असलेले सद्फलित लगेच त्याला द्यायचे आहे. आता बघा, आता कथा काय सांगितली आहे तर दत्तानंद स्वामी सांगतायत शंकर भटांना. लक्षात घ्या, इथे कदाचित तुम्हाला थोडंसं गोंधळ होऊ शकतो. दत्तानंद स्वामी सांगतायत शंकर भटांना की पवित्र ग्रंथांचे पठण करणे हे नेहमी हितप्रद असते आणि श्रीपाद प्रभूंचे चरित्राचे लिखाण हे आता शंकर भटांकडून होणार आहे. आणि ते जरी संस्कृत भाषेमध्ये झाले तरी ते नंतर कालांतराने तेलुगू भाषेत अनुवादित होणार आहे. आणि मूळ ग्रंथाचे पठण केल्याचा तेवढेच पुण्य ह्या ज्या अनुवादित ग्रंथाचे पठण करण्याला सुद्धा मिळणार आहे. आणि असे पठण जर कुठे होत असेल तर तिथे म्हणे श्रीपाद शिवल्लभ प्रभू स्वतः जाऊन सूक्ष्म रूपाने ते श्रवण करत असतात असे इथे म्हटलेलं आहे. आणि त्या संबंधीची एक कहाणी सांगितली. तर काय म्हटलं की जेव्हा श्रीपाद शिवल्लभ 7 वर्षाचे झाले तेव्हा आपण जसं उपनयन हा संस्कार असतो तो एक केला जातो. तो 7 वर्षाचा असताना त्यांचा उपनयन संस्कार होता. आणि त्या काळात खूप संपन्न असलेल्या जर ब्राह्मणाच्या घरी हा संस्कार होत असेल, गृहस्थाच्या घरी हा कार्यक्रम संपन्न होत असेल तर चोहीकडे अत्यंत आनंदाचे वातावरण असते. आणि अशा वेळेला बापन्नाचार्यालू सुद्धा
खूप आनंदात होता. पण दत्तदास नावाचा एक जो आता हे दत्तानंद स्वामी वेगळे आहेत आणि दत्तदास वेगळा आहे, ते सगळ्यांनी नोंद घ्यायची. तर दत्तदास नावाचा एक तेव्हा नीच कुळात जन्मलेला भिक्षू होता. त्याला त्या समारंभाला काही हजर राहता येत नव्हते. मग त्यांनी काय केलं की आपल्या नीच कुळातील असल्याने ती संधी मिळाली नाही. त्याने आपल्या जातीबांधवांना आपल्या घरी बोलवलं आणि त्यांनी दत्तांची कथा सांगेन असे सांगून, दत्तचरित्र सांगेल असे सांगून त्यांनी सगळ्यांना ना बोलवलं आणि ते दत्तचरित्र सांगू लागले. दत्तचरित्र सांगू लागताना त्यांनी काय सांगितलं की पूर्वयुगात अनुसया माता आणि अत्री महर्षी यांच्या अशा परमपावत दाम्पत्याला एक पुत्र प्राप्ती झाले आणि त्याचेच नाव दत्तात्रय असे ठेवले गेले. आणि ही परमज्योती दत्तात्रय सध्या कलियुगामध्ये काय म्हणून जन्म घेतला, त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू म्हणून जन्म घेतलेला आहे. पिटिकापुरममध्ये अवतरलेले आहेत आणि त्या महाप्रभूंचा आज उपनयन संस्कार झालेला आहे. आणि उपनयन संस्कारानंतर त्यांचे रूप खूप तेजस्वी असे रूप दिसत आहे. ते आधीचेच तेजस्वी रूप आणखीनच तेजपुंज झाले अशी कथा त्यांनी त्या श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंबद्दल सांगितले. आणि अशा दीनजन उद्धारक असणाऱ्या प्रभूंचे नित्य मंगल होऊ दे असं ते म्हणतात. पण काय झालं की हा दत्तदास हे काही हुशार किंवा असे नसल्यामुळे ते विद्वान नव्हते, त्यामुळे त्यांच्याकडे तेवढीच विद्वत्ता होती. आणि ते मग काय केलं, त्यांनी तीच कथा परत सांगायला सुरुवात. हीच कथा ते परत परत सांगत होते आणि सगळे श्रोते तन्मय होऊन ऐकत होते. असे कथन त्यांनी 53 वेळा केले. किती वेळा केले? 53 वेळा. आणि दत्तादासांवर श्रीपाद प्रभूंची अमृतदृष्टी झाली आणि त्यावेळेला ते श्रीपाद प्रभू काय म्हणाले, ते आपल्या आजोबांना म्हणाले की मी आता नीच जातीतील एक भिक्षू आहे, मालदसरीच्या घरी जाणार आहे. आणि बापन्नाचार्यांनी जेव्हा कारण विचारलं तेव्हा श्रीपाद म्हणाले, विशुद्ध अंतकरण असलेल्या दत्तदासांनी माझे चरित्र सांगत आहे. आणि त्यांनी एकदा सांगितलेला कथाभाग म्हणजे 1 अध्याय समजल्यास त्यांनी 53 अध्याय पूर्ण झालेत. आता जर आपण श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचे जे हे चरित्र ऐकलं तर त्याच्यामध्ये 53 अध्याय आहेत आणि त्यांनी तो 1 अध्याय समजून 53 अध्याय पूर्ण झाले. त्यामुळे मला श्रद्धेने जाऊन पूर्ण करण्यासाठी असलेले सत्फलित म्हणजे जे काय वाचण्याचे जे फलित असतील ते देण्यासाठी मला त्याच्याकडे जायचे असं हे श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू यांनी आपल्या आजोबांना बापन्नाचार्यांना सांगितले. त्यामुळे हे उदाहरण देऊन दत्तानंद स्वामींनी शंकर भटांना सांगितलं की जिथे जिथे दत्तचरित्र श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचे चरित्राचे वाचन होते तिथे तिथे श्रीपाद प्रभू सूक्ष्म रूपाने विराजमान असतात असं सांगितलं आहे. पुढे दिलं, श्रीपाद प्रभूंच्या भक्त वात्सल्याला जात कुळीचा भेद नाही. आता श्रीपाद प्रभूंनी दत्तदासाकडे जाण्यासाठी ब्राह्मणांची अनुमती श्रीपाद प्रभूंना दत्तदासाकडे जाण्यासाठी ब्राह्मणांनी अनुमती दिली नाही. तेव्हा श्रीपाद क्रोधावेशाने म्हणाले, तुम्ही कोणालाही पंचम नीच जातीच्या लोकांना क्रूरतेने दाबून टाकीतात. तुम्ही कोणालाही पंचम नीच जातीच्या लोकांना क्रूरतेने परंतु त्यांच्यावर माझा कृपा कटाक्ष जास्त असल्याने येणाऱ्या शताब्दीमध्ये ते उन्नत स्थितीत राहतील व तुमचे बहुसंख्य ब्राह्मण त्यांची सेवकवृत्ती धारण करून धर्मभ्रष्ट होतील. आता काय त्यांनी सांगितलं की इथे हे जे पंचम कृती जे ब्राह्मण आहेत म्हणजे पंचम नीच जातीच्या लोक हे पुढे जाऊन उच्च स्थितीला येतील. तुम्ही आज दाबताय पण ते पुढे उच्च स्थितीला येतील आणि तुम्ही बहुसंख्य असलेले ब्राह्मण त्यांची सेवकवृत्ती धारक करून धर्मभ्रष्ट व्हाल. माझे वचन म्हणजे काळ्या दगडावरची वेग आहे, त्यातील एकही अक्षरात बदल होणार नाही. तुम्हा ब्राह्मणांमधील जे धर्मबद्ध होऊन दत्तभक्ती करतील ते आपले जीवन व्यतीत करतील त्यांची मी डोळ्यात तेल घालून रक्षा करेन. म्हणजे पुढे ब्राह्मण भ्रष्ट होणार आहेत आणि ते अगदी सेवकासारखी वृत्तीने काम करतील आणि ते खरंच दत्तभक्ती करतील धर्मबद्ध राहून. त्यांच्यावर मात्र श्रीपाद प्रभूंची कृपादृष्टी राहील आणि श्रीपाद प्रभू त्यांची डोळ्यात तेल घालून रक्षा करतील असे त्यांनी सांगितले. श्रीपादांच्या क्रोधावेशाला आई वडिलांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळाने ते शांत झाले व त्यांनी मौन धारण केले. नेमके त्याच वेळी दत्तदासाच्या घरी श्रीपाद वल्लभांनी त्यांच्या दिव्यमंगल स्वरूपात दर्शन दिले. त्यांनी प्रेमभराने समर्पण केलेली मधुर फळे स्वीकारली. त्यांनी दिलेले दूध प्रेमाने घेतले. त्यांनी आपल्या दिव्य हस्तांनी सर्वांना मिठाईचा प्रसाद दिला. दत्तदासाच्या घरी असणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी आशीर्वाद दिला. आता बघा,
क्रोध श्रीपाद प्रभू त्या ब्राह्मणांच्या वागण्यामुळे अतिशय क्रोध आला. तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी शांत केल्यानंतर त्यांनी मौन धारण केले. ज्यावेळेला त्यांनी मौन धारण केलं त्यावेळेलाच ते दत्तदासाच्या घरी प्रकट झाले. तिथे दत्तदासाने प्रेमाने दिलेली जी फळे होती ती स्वीकारली, त्यांनी गेले दूध स्वीकारले आणि नंतर त्यांनी सर्व भक्तांना तिथे असलेल्यांना मिठाईचा प्रसाद दिलेला आहे आणि त्यांनी प्रत्येकाला आशीर्वादसुद्धा दिलेला आहे. बाबा शंकरभटा पाहिलेच का दत्तप्रभूंचे दिव्य प्रेम? ते भावनेनेच संतुष्ट होतात. त्यांना कुल गोत्राशी भौतिकातील परिस्थितीशी संबंध नसतो. दत्तप्रधान अत्यंत कुलातील अंत्यकुलातील व्यक्तीने जरी आपणास दिला तरी तो भक्तिभावाने स्वीकारा स्वीकारा स्वीकार करावा आणि त्याचा अवमान केल्यास अनेक कष्टांना आपण बळी पडतो. आता लक्षात घ्या, या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे तर दत्तप्रसाद, तुम्हाला जर कोणी प्रसाद कोणत्याही अगदी अंत्यकुळातला म्हणजे कोणताही कुळातला, नीच कुळ म्हणजे आपण म्हणतो आता किंवा ते तुम्हाला कोणत्याही जातीतल्या कोणत्याही कुळातल्या जरी व्यक्तींनी दत्तप्रसाद दिला तरी तो आपण स्वीकारायचा आहे. त्याचा अवमान करायचा नाही आहे. अवमान केल्यास कष्ट नष्टांना बळी पडतो, म्हणजे आपल्यावर कष्टप्रद स्थिती येते, कधीकधी आपला सर्वनाशसुद्धा होऊ शकतो असं सांगितलं. आता पुढील जो कथाभाग 14व्या भागाचा जो शेवटचा भाग आहे तो अतिशय सुंदर आहे. आता तो ऐका. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? श्रीपाद प्रभूंनी भक्तांना सांगितलेली 12 अभयवचने, म्हणजे आपल्या श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांसाठी सांगितलेली जी 12 अभयवचने आहेत ती आता आहे. तर दत्तदासाच्या घरी श्रीपादांनी सांगितलेल्या वचनांचे काळजीपूर्वक श्रवण करा. इथे पण तेच म्हणलेले आहे बघा. तर दत्तदासाच्या घरी श्रीपाद प्रभूंनी 12 अभयवचने सांगितलेली आहे. ती नीट ऐका, कारण का ही आपल्यालासुद्धा मार्गदर्शक आहे. माझ्या चरित्राचे भक्तिपूर्वक पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो. पहिलं वचन परत एकदा वाचते. माझ्या चरित्राचे भक्तिपूर्वक पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो. दुसरं वचन आहे मनोवाक कर्मणी मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो. तर दुसरं काय वचन आहे? मनोवाक कर्मणी मला समर्पित असलेल्या साधकाचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो. यात समजावून सांगण्यासारखं असं काही नाही, सगळं काही स्पष्ट आहे म्हणून फक्त मी ते वाचतो. श्री पिटिकापूरमध्ये मी प्रतिदिन मध्यान्हकाळी भिक्षा स्वीकारतो. माझे येणे दैवी रहस्य आहे. आता तिसरं काय ते म्हणत आहेत की श्री पिटिकापूरमध्ये मी प्रतिदिनी मध्यान्हकाळी भिक्षा स्वीकारतो आणि माझे येणे दैवी रहस्य आहे. चौथं परत श्रीपाद प्रभूंनी दिलेलं वचन, सतत माझे ध्यान करण्याचे कर्म कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी सतत ध्यान करणाऱ्यांचे कर्म कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी ते भस्म करून टाकतो. आता बघा काय म्हणतायत ते, सतत ध्यान करणाऱ्यांचे कर्म म्हणजे काय? कर्मफल. जर वाईट कर्म असेल ते कितीही जन्मांतरीचे असेल तरी मी भस्म करतो. खूप गहनता आहे या वाक्यामध्ये, लक्षात घ्या. अन्नासाठी तळमळणाऱ्यांना व अहो रामचंद्रम अन्नम असा विलाप करणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो. बघा, म्हणजे अन्नदानाचं महत्त्व टाका. अन्नासाठी तळमळणाऱ्या आणि अहो रामचंद्र अन्नम असं म्हणणाऱ्या विलाप करणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो. हे 5वं वचन होतं. तर 6वं काय? मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. माझ्या भक्ताच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते. आता बघा, श्रीपाद प्रभूंचं खूप महत्त्वाचं वचन, मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे आणि माझ्या भक्ताच्या घरी महालक्ष्मी त्याच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते. 7वं वचन आहे, तुमचं अंतःकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष तुमच्यावर असतो. म्हणजे श्रीपाद प्रभूंचे 7वें वचन काय? तर तुमचे अंतःकरण जर शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो. आता 8वें वचन आहे, तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल, त्या सद्गुरूची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल. तुम्ही केलेल्या प्रार्थना मलाच पोहोचते. माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधिलेल्या
देवताच्या स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरूद्वारे तुम्हाला प्राप्त होतो. आता फार महत्त्वाचं आहे, म्हणजे तुम्ही कोणत्याही देवतेची आराधना करा. तुम्ही आराधना तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल, त्या ज्या सद्गुरूची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल. म्हणजे शेवटी ती श्रीपाद प्रभूंना जाणार आणि आपण केलेलं म्हणजे तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोहोचते. माझा अनुग्रह आणि आशीर्वाद तुम्ही आराधिलेल्या देवताच्या स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरूच्या द्वारे तुम्हाला प्राप्त होतो. म्हणजे जो श्रीपाद प्रभूंचा जो आशीर्वाद किंवा जो कला हे आहे, अनुग्रह आहे, तो सुद्धा मग अशा त्या देवतेच्या थ्रू म्हणजे द्वारे थ्रू असं आपल्याला मिळत असतो. असं हे त्याचं 8वं मी एकाच वेळेला 8वं आणि 9वं वचन एकत्र केलं आहे. 8वं वचन, तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल, ज्या सद्गुरूची आराधना कराल ती मलाच पोचते. आणि 9वं काय होतं, तुम्ही केली प्रार्थना मलाच पोचते. माझा अनुग्रह आणि आशीर्वाद हा तुम्ही आराधलेल्या देवता स्वरूपद्वारे किंवा सद्गुरूद्वारे तुम्हाला प्राप्त होतो. आता 10वं वचन काय, तर श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामस्वरूप नाही, सकल देवता स्वरूप समस्त शक्तींचे अंश मिळून माझे विराट स्वरूप आहे. तर श्रीपाद श्रीवल्लभ हे फक्त नामस्वरूप नाही, म्हणजे नामरूप नाही आहे, तर सकळ देवता स्वरूप शक्ती त्यांच्यामध्ये सामावलेल्या आहेत आणि त्या मिळून असं त्यांचे अंश मिळून त्या श्रीपाद प्रभूंचे विराट रूप असे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल. म्हणजे आपण अनुष्ठान जर केलं तरच त्यांचं ते विराट स्वरूप समजू शकेल. श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे. जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझे अंश आहेत, ते माझेच अंश आहेत. तर श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू काय म्हणतात, श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आणि जे कोणी महापुरुष महायोगी माझे नित्य ध्यान करतात, महासिद्ध पुरुष महासिद्ध योगी हे त्यांचे ध्यान करतात, ते त्यांचेच अंश स्वरूप आहेत. तुम्ही माझी आराधना, तर 12वा महत्त्वाचा बघा, तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो. म्हणजे आपण जर श्रीपादांची आराधना केली तर आपल्याला श्रीपाद प्रभू धर्ममार्गाचा आणि कर्ममार्गाचा बोध करतात. तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो. बघा, म्हणजे तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव तुमचे रक्षण, म्हणजे आपल्याकडून काही पापकार्य घडू नये, आपल्याकडून काहीतरी चुकीचं घडू नये, आपण सतत धर्ममार्गावर चालत राहावं यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः प्रयत्नशील असतात किंवा ते रक्षण करत असतात, आपल्याला परावृत्त करत असतात. किती महत्त्वाचं, म्हणजे आपल्याला कर्म कसं करायचं, तर फक्त देवाची आराधना करायची नाही, आपला कर्ममार्ग कसा राहील, चांगलं आपलं धर्मबद्ध वागणं कसं राहील याची काळजी, याचं रक्षण स्वतः श्रीपाद प्रभू करतात. तर ही होती श्रीपाद प्रभूंची 12 वचनं जी दत्तदासांच्या घरी श्रीपादांनी सांगितली आहेत. भक्तांसाठी असलेली 12 अभयवचनं. ज्यावेळेला दत्तदासांच्या घरी श्रीपाद प्रभू गेले त्यावेळेला त्यांनी ही अभयवचनं तिथे सांगितलेले आहेत. आणि इथेच आपला 14वा अध्याय समाप्त होतो आहे. तर बघा, श्रीवल्लभांचं चरित्र वाचल्याचं महत्त्व काय, त्या चरित्राचं महत्त्व काय आहे, वाचन करण्याचं पारायण करण्याचं, ते आजच्या अध्यायात सांगितलेलं आहे. आणि इथे श्रीपाद श्रीवल्लभांनी आपल्या भक्तांसाठी दिलेली 12 अभयवचने काय आहेत, जी त्यांनी दत्तदासांच्या घरी सांगितलेली होती, तीच इथे सांगितलेली आहेत. आणि ती दत्तानंद स्वामींनी शंकर भटांना सांगितली. तर बघा, दत्तदासांच्या घरी श्रीपाद प्रभू जेव्हा गेले तेव्हा तिथे त्यांनी ही 12 अभयवचने सांगितली. आणि नंतर काय झालं आहे की दत्तानंद स्वामी आता ते शंकर भटांना जेव्हा सांगतायत तेव्हा त्यांनी ही सगळी कथा शंकर भटांना सांगितलेली आहे. आणि इथे आपल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचा 14वा अध्याय समाप्त झालेला आहे. आपण उद्याच्या भागात 15व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. तर श्रीपाद श्रीवल्लभांचं हे चरित्र म्हणजे जणू काही आपल्यासाठी अमृत प्राशन केल्यासारखं आहे. प्रत्येकाने जमेल तसं ते ऐकण्याचा प्रयत्न करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला जे समजतं आहे मी तसं म्हटलं ना, मी सुरुवातीपासून नेहमी म्हणतो की श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र एकदा वाचा. ते याकरिता सांगत होतो कारण का श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या आपल्याला आजकालच्या कलियुगातसुद्धा वावरताना कर्म करताना मार्गदर्शक ठरू शकतील
मज मूढमतीस म्हणजे माझ्यासारख्या अगदी सामान्य बुद्धीच्या माणसाला यातनं जेवढं काही कळतंय तेवढं मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. कारण का श्रीपाद प्रभूंची कृपा होणं आणि ते सगळंच्या सगळं ह्यातलं समजणं आणि कोणालाही ते सांगणं इतकी माझी पात्रता नाही, तरी पण मी प्रयत्न करतोय तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त गोष्टी पोचवण्याचा. तर उद्यापासून आपण 15व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.